नमस्कार मित्रांनो, आपण फॉर्म कसा फिलअप करणार आहे पोस्टाचा या संदर्भात इथे माहिती बघणार आहे. चला मग स्टार्ट करूया. इथे आपल्याला ही लिंक देण्यात आलेली आहे. ही लिंक जी आहे मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो. या लिंकवरती जाऊन आपल्याला Googleवरती सर्च करायचं आहे. ही लिंक नेऊन तिथे ही लिंक ओपन होईल. ती लिंक ओपन झाल्याच्या नंतर जे आहे, तर आपल्याला इथं न्यू युजर्सवरती टिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्याच्या नंतर जे आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने एक स्लाइड ओपन होईल. तर रजिस्टर नाव असं येईल तिथे. तिथे रजिस्टर नाव आल्याच्या नंतर वरती इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. ती इन्फॉर्मेशन जी आहे, तर स्क्रोलनी खाली घ्यायचं आणि खाली घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा टाइपचा एक बॉक्स दिसेल त्या ठिकाणी. त्या बॉक्समध्ये जे आहे, तर आपल्याला तिथे क्लिक करायचंय आणि तिथे क्लिक केल्याच्या नंतर अशा राईटचं साइन येईल ग्रीनचं आणि ते आल्याच्या नंतर इथं कंटिन्यू करायचंय आपल्याला. इकडे हे कंटिन्यूचं ऑप्शन दिसते. इथे आपल्याला कंटिन्यू करायचंय. आता तिथं कंटिन्यू केल्याच्या नंतर जे आहे, तर आपल्याला अशी एक विंडोज येईल आणि ही विंडोज आल्याच्या नंतर जे आहे, तर आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन फिलअप करायची. तुम्ही जे काही मिस्टर, मिस असाल त्या पद्धतीने. त्यानंतर इथे जेंडर वगैरे काय आहे, आपलं नाव, जे फर्स्ट नेम आहे ते आपल्याला अगोदर इथे टाकायचं. म्हणजे काही लोकं सरनेम अगोदर टाकतात. तर सरनेम अगोदर नाही टाकायचं. आपलं नाव अगोदर टाकायचं. त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर सरनेम टाकायचे. त्यानंतर जे आहे, तर जसं आपलं 10वीच्या मार्क लिस्टवरती नाव आहे, तसं आहे का? तर त्याला येस करायचंय. इथं नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे आपल्याला. त्यानंतर जे आहे, तर तुमचं इथं पूर्ण नाव येईल. त्यानंतर इथे आपल्याला ईमेल आयडी टाकायचा आहे. इथं कन्फर्म ईमेल आयडी, हाच ईमेल आयडी इथं कन्फर्म करून टाकायचा आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला आणि इथं सेंड मोबाईल ओ-टी-पी. हा जो मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकलेला असेल, या मोबाईल नंबरवरती जे आहे, तर तुमचा एक ओ-टी-पी येईल. हा ओ-टी-पी आल्याच्या नंतर इथे ओ-टी-पी टाकण्यासाठीचा एक बॉक्स येईल. तिथे तुम्हाला तो ओ-टी-पी टाकायचा आहे. तो ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर इथं हा जो काही नंबर दिसतो, ही जी इमेज दिसते, या इमेजमध्ये जो काही नंबर दिसेल, तो नंबर तुम्हाला इथं टाइप करून टाकायचा आहे. हा नंबर इथे टाकल्याच्या नंतर जे आहे, तर इथे कॅन्डिडेट डिक्लेरेशन याच्यावरती टिक करायचं. ते टिक केल्याच्या नंतर जे आहे, तर इथं सबमिट करायचं. तिथे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीची पुढची रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनची विंडोज येईल आणि यावरती आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल. आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि त्यानंतर आपला पासवर्ड येईल. हे आल्याच्या नंतर जे आहे, तर आपलं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, असं आपण तिथे कन्फर्म करायचं. त्यानंतर जे आहे, तर इथे ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. जर पासवर्ड चेंज करायचा असेल, तर तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर जे आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी इथं आपल्याला आपली व्यक्तिगत डिटेल्स जी आहे, तर ती भरायची. आता बघा, इथं डिटेल्स भरता वेळेस तुम्ही इथं कोणकोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू इच्छिता, हे इथं तुम्हाला येईल. म्हणजे तुम्ही जर फक्त पोस्टमन आणि मेल गार्डसाठी अप्लाय जर करायचं असेल, तर इथे एकाच बॉक्समध्ये टिक करा आणि दोन्ही पोस्टसाठी जर करायचं असेल, तर दोन्ही बॉक्समध्ये करू शकता किंवा मल्टीटास्किंगमध्ये करायचं असेल, तरी सुद्धा एकाच बॉक्समध्ये करा. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची माहिती भरायची, मिस्टर, त्यानंतर ॲप्लिकेशन फुल नेम इथे टाकायचंय. त्यानंतर मेल, हे सगळी काही इन्फॉर्मेशन. आता जे कॅटेगरीमधले लोकं आहेत, त्यांच्यासाठी इकडे एक बॉक्स येईल. त्यामध्ये कॅटेगरीचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आहे, तर डेट इश्यू, इश्यू कधी करण्यात आलेले हे एक विचारण्यात येईल. त्यानंतर जे हँडिकॅप आहेत, यांच्यासाठी सुद्धा सेम अशाच टाइपचा इकडे एक बॉक्स येईल. जे काही तुमचं नंबर देण्यात आलेला असेल, तो इथं टाकावा लागेल आणि त्याच्यानंतर जे आहे, तर या ठिकाणी इथे तुमचं इश्यू कधी करण्यात आलेलं आहे ते एक येईल. त्यानंतर इथे जे आहे, तर तुम्ही अ, कुठे सर्व्हिस वगैरे करता का? हे आपल्याला तिथे विचारण्यात येईल. तर इथं नो टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे का? जर तुम्ही असाल तर येस करायचंय आणि नसाल तर त्याला नो करायचंय. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची, जन्मतारीख. त्यानंतर नॅशनॅलिटीचं आपलं इथं येईलच, अ सिटिझन ऑफ इंडियन. त्यानंतर ईमेल आयडी आपण टाकलेला असेल, मोबाईल नंबर सुद्धा ऑलरेडी तिथं आलेला असेल. आता हा जो बॉक्स दिसतो, या ठिकाणी इथे नो करायचंय. म्हणजे हे काय विचारण्यात आलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीचा विवाह झालेला असेल आणि परत तो दुसऱ्या व्यक्तीबरोबर जर इथं विवाह करण्याचा विचार करत असेल, तर अशा पद्धतीचं इथं काय करायचं, त्याला नो करायचंय. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथं आईचं नाव टाकायचंय.
त्यानंतर आपला परमनंट ऍड्रेस इथे टाकायचा आहे. आपल्या गावाचं नाव, पोस्ट काय आहे, तालुका, जिल्हा. त्यानंतर इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रामधून अप्लाय आपण करतो म्हणून इथं महाराष्ट्र टाकायचे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचं जे असेल ते, त्यानंतर सिटी तुमची जी असेल ती, पिनकोड नंबर जो तुमचा आहे तो. त्यानंतर जर तुम्हाला परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्ड ऍड्रेस हे दोन्ही जर सेम जर ठेवायचे असतील तर इथे टेक करा, सेम ॲज परमनंट ऍड्रेस म्हणून. आणि जर नसेल ठेवायचं, दोन्ही वेगळे टाकायचे जर असतील तर मग इथंही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागेल. त्यानंतर जे आहे, तर आता जे लोक कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे ओबीसी, एससी, एसटी या कॅटेगरीमध्ये, याच्यासाठी अशा पद्धतीने बॉक्स येतील. सेम असेच हँडिकॅपसाठी येतील. त्यानंतर तुम्हाला जे सेंटर सिलेक्ट करायचे, ते सेंटर तुमच्या जवळचं जे सेंटर असेल तुम्ही ते इथे टाकू शकता. इथे 1 सेंटर आणि 2 असे तुम्हाला 2 सेंटर इथे टाकायचे आहेत. त्यानंतर डिव्हिजनल प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचा तो बघा. तुमच्या व्हॅकन्सी अनुसार सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि तुमच्या जवळचे जे आहेत, तुम्हाला जर जवळचे टाकायचे असतील प्रेफरन्स, तर तुम्ही जवळचे सुद्धा टाकू शकता. म्हणजे तुमचं जिल्ह्याच्या जवळचे असतील डिव्हिजन, त्या पद्धतीने तुम्ही तिथे ते टाकू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे त्या पद्धतीने तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर हे प्रेफरन्स दिलेले आहेत. या साईडला अशी लिस्ट येते आपल्याला एक. ही जी लिस्ट आहे ती आपण इकडे टिक केल्याच्या नंतर ते आपल्याला इकडे दिसेल आणि तुम्हाला जर ते रिमूव्ह करायचं असेल म्हणजे ते चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला त्याला अप करायचं असेल, डाऊन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे त्याला करू शकता. त्यानंतर जे आहे, तर एमटीएसचे हे प्रेफरन्स अशा पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता. म्हणजे हे मी रँडमली घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या मनानेच टाकायचे. हे प्रेफरन्स टाकू नका जे मी इथे दिलेले आहेत ते. त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे तर या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचंय आणि चेकबॉक्समध्ये क्लिक केल्याच्या नंतर तिथे राइट साइन येईल. ते आल्याच्या नंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचंय. ते सेव्ह अँड कंटिन्यू केल्याच्या नंतर हे इथं तुम्हाला कन्फर्मेशनसाठी एक स्क्रीनवरती मेसेज येईल. हा आल्याच्या नंतर याला ओके करायचं की तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती कन्फर्म आहे म्हणून. त्यानंतर त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय परत. त्यानंतर जे आहे तर आपल्याला आता 10वी ची माहिती भरायची आहे आपली. 10वी किंवा एसएससी असेल ते. आपल्या बोर्डाचं नाव इथे टाकायचंय. त्यानंतर इथे सिलेक्ट करायचंय. तुमचं पासिंग इयर कधीचं आहे ते. तुम्हाला तुमची मार्किंग सिस्टम कशा पद्धतीची होती, म्हणजे मार्क होते का सीजीपीआय होता ते. त्यानंतर तुम्हाला इथं सब्जेक्टची इन्फॉर्मेशन टाकायची. मी नेक्स्ट याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवतोच. हे इथं तुम्हाला इथं बोर्ड तुमचं सिलेक्ट करायचं. जे बोर्ड तुमचं असेल ते सेंट्रल बोर्ड असेल, त्यानंतर स्टेट बोर्ड असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर जे आहे तर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल. ही स्क्रीन आल्याच्या नंतर तुम्हाला इथं मार्क आहे का सीजीपीआय आहे ते तुम्हाला टाकायचंय का किंवा तुमचे ग्रेड आहेत ते तुम्हाला टाकायचंय. तर यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज इन्फॉर्मेशन टाकायची कारण इथे स्टार दिलेले म्हणजे कंपल्सरी. तुम्हाला आता इथे जर तुम्ही मराठी जर टाकलेलं जर असेल, मराठी हा सब्जेक्ट तुम्ही इथं टाकलेला आहे. तर तुमचा जर 100 मार्काचा पेपर जर असेल, तर त्याच्यापैकी तुम्हाला इथं पडलेले मार्क किती आहेत, ते तुम्ही मिळवलेले मार्क किती आहेत, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. किंवा तुमचं जर 80 पैकी पेपर जर असेल, तर तुम्हाला मिळालेले मार्क किती येतात, हे सगळे यांची इन्फॉर्मेशन त्या पद्धतीने तिथं टाकायची. त्यानंतर इथं जे आहे, तर लँग्वेज लोकल लँग्वेज जी आहे तुमची, ती इथं जी 10th ला आहे तीच आहे का ते विचारतात. तर त्याला मराठीला येस करायचंय. महाराष्ट्रामध्ये मराठी किंवा तुमची कोकणी असेल, तर तुम्ही कोकणीला सुद्धा इथे टिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक बॉक्स येईल. हे अशा टाइपचा बॉक्स येईल. या ठिकाणी तुमचे जे मार्क आहेत, ऑब्टेन इन द मराठी लँग्वेज हे मार्क टाकायचे. तुमचे जे 10वी ला मार्क आहेत, ते मार्क इथं टाकायचे. मराठी लँग्वेज मधले जे आहेत ते. त्यानंतर इथं कोकणी लँग्वेज मधले जे काही आहेत, ते मार्क इथं टाकायचे. त्यानंतर जर दोन्ही लँग्वेज असतील तर तुम्ही दोन्ही सुद्धा टिक करू शकता. सेम इन्फॉर्मेशन 12वीची तुम्हाला तिथं फिलअप करायची. याच पद्धतीने सगळी काही इन्फॉर्मेशन 12वीची किंवा तुमचं डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही डिप्लोमाची सुद्धा इन्फॉर्मेशन तिथे टाकू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएशनची सुद्धा आपल्याला इथे माहिती टाकायची. अदर क्वालिफिकेशन जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता. ते टाकायचंच आहे. अदर क्वालिफिकेशनमध्ये तुमचं कॉम्प्युटर झालेलं पाहिजे. इथं स्टार दिलेला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज जर असेल तर त्याला येस करायचंय. म्हणजे तुमचं एम-एस-सी-आय-टी असेल, सीसी प्लस असेल तर ते तुम्ही तिथे टाकू शकता. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्ही येस करा आणि नसेल तरी पण नो करा. फॉर्म फिलअप होईल त्या ठिकाणी नसलं तरी पण. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू करायचं इथे. त्यानंतर जे आहे तर आपल्याला अशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन येईल आणि ती इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक आपला फोटो अपलोड करायचा आहे. इथे जायचं, इथं चूज फाईलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला
तो जो आहे तर फोटो सिलेक्ट करायचा आणि इथं अपलोड करायचा आहे. अपलोड केल्याच्या नंतर तुमचा फोटो इथं तुम्हाला दिसेल या ठिकाणी. त्यानंतर त्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर जी आहे ती इथं सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर जे आहे तर अपलोड करायची. ती अपलोड केल्याच्या नंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचंय. त्यानंतर जे आहे तर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट इथे टाकायचंय. या ठिकाणी अपलोड म्हणून येईल. तिथे 10वीचं सर्टिफिकेटचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे. मग तो पी-डी-एफमध्ये असेल का जे-पी-जीमध्ये असेल तर तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. सेम तसंच 12वीचा आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे इथे तुम्हाला फिलअप करायचे आणि तिन्ही टाकणं कंपल्सरी आहे. त्यानंतर इथे जे आहे तर 10वीचं सर्टिफिकेट टाकता वेळेस ज्यावेळेस आपण इथे टाकूया, तिथं काय होणार आहे, तर ही फाईल पाहिजे आपल्याला 50 केबी ते 200 केबीच्या दरम्यान आणि इथं कन्फर्म करून त्याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्या नंतर इथे अपलोड झाल्यावर एडिट ऑप्शन आहे. तुम्हाला जर त्याला एडिट करायचं असेल, तर तुम्ही करू शकता आणि जर बरोबर असेल, तर त्याला एडिट करण्याची गरज नाही. त्यानंतर इथे येईल डिक्लेरेशन. डिक्लेरेशन आल्याच्या नंतर हे सगळी इन्फॉर्मेशन क्लिक करून याच्यावरती तुम्हाला टिक करायचंय. ही इन्फॉर्मेशन जी रीड करून जे आहे, तर याच्यावरती तुम्हाला टिक करायचंय. त्यानंतर इथं तुमची सिग्नेचर दिसेल. त्याला सबमिट अँड प्रोसीड टू पे म्हणजे पेमेंटसाठी हे प्रोसीड होईल आणि पेमेंटसाठी प्रोसीड झाल्याच्या नंतर हे तुम्ही इथं कन्फर्म सबमिट केल्याच्या नंतर जे आहे, तर तुमच्याकडं अशी एक विंडोज येईल, परत एक मेसेज येईल आणि त्याच्यावरती कन्फर्म ही सगळी इन्फॉर्मेशन भरलेली तुम्ही करेक्ट आहे का आणि तुम्हाला हे कंटिन्यू पुढे करायचं आहे का पेमेंटचं, तर असं विचारेल. त्याला सबमिट करून नंतर नेक्स्ट करायचंय. ते सबमिट केल्याच्या नंतर जे आहे, तर इथं एक पेमेंटची विंडोज येईल. मग ते तुम्हाला विचारेल, की ऑनलाईन करायचं का ई-पेमेंट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करायचंय. तुमच्याकडे जर ऑनलाईनची सुविधा जर नसेल, तर तुम्ही ई-पोस्टमध्ये म्हणजे पोस्टमध्ये जाऊन सुद्धा ते पेमेंट करू शकता. पण त्याला जास्त टाईम लागेल. इथे त्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करा. त्यानंतर जे आहे, हे झाल्याच्या नंतर तुम्ही जर दोन्ही पोस्टसाठी जर अप्लाय जर केलेलं असेल, तर इथे ₹1000 येईल आणि जर तुम्ही एकाच पोस्टसाठी अप्लाय जर केलेलं असेल, तर 500 येईल आणि जर फिमेल जेंडर जर असेल, तर 100 येईल आणि दोन्ही पोस्टसाठी जर केलेलं असेल, तर 200 येईल. त्यानुसार आय ॲग्री इथे क्लिक करायचं आणि त्याला ॲग्री करायचं आणि ॲग्री झाल्याच्या नंतर मेक अ पेमेंट करायचं. मेक अ पेमेंट झाल्याच्या नंतर जे आहे, तर अशी एक विंडोज येईल. या विंडोजवरती तुमचं डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे का भीम यू-पी-आय आहे, त्यानुसार तुम्ही इथं तुमचं पेमेंट करू शकता. हे पेमेंट झाल्याच्या नंतर पे नाऊ येईल आणि ते पे नाऊ झाल्याच्या नंतर तुमचं पेमेंट झाल्याचा आणि तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्याचा एक मेसेज येईल आणि तो मेसेज आल्याच्या नंतर तो तुमच्याकडे सेव्ह राहू द्या. कारण ज्यावेळेस तुम्हाला हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करायचं असेल, तुम्ही त्यावेळेस ते डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तुम्ही तो फिलअप करू शकता मित्रो. जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो विचारू शकता. चला आपण थांबूया.